काँग्रेस म्हणू काँग्रेस आणू, काही महिन्यांपूर्वी अशी घोषणाबाजी करणारे महाराष्ट्रात काँग्रेसचं सर्वोच्च पद भूषवत काँग्रेसकडूनच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनलेल्या अशोक चव्हाणांनी पक्षाचा हात सोडला। आता ते आपल्या हातात कमळ घेणार की हातावर घड्याळ बांधणार की हातात सेनेचा धनुष्य बाण उचलणार हे लवकरच कळेल। कारण कोणत्याही नाराजीशिवाय कोणत्याही कारणाशिवाय आपण पक्ष सोडतोय असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलंय। चव्हाणांचा राजीनामा, त्याचे परिणामांचीही चर्चा आपण करणार आहोतच। शिवाय आजच्या भागात मराठा आरक्षणाची सर्वात मोठी अपडेटही पाहणार आहोत। मात्र सुरुवात करूयात चव्हाणांच्या राजीनाम्याच्या बातमीला। नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आधी शिवसेना फुटली, मग राष्ट्रवादीत खिंडार पडली आणि आता काँग्रेस त्याच वाटेवर आहे की काय असा प्रश्न पडलाय। कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। इतकंच नाही तर आजच सकाळी त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिलाय। अशोक चव्हाणांसोबत आणखी आजी माजी आमदारांचीही नावं असू शकतात। आज त्यांनी राजीनामा देताच माजी आमदार आणि त्यांचे जवळचे अमर राजूरकरांनीही राजीनामा दिला। अशोक चव्हाण हे भाजप बरोबर जातील असा कयास लावणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्याला कारण ठरलाय अशोकरावांचेच एक आजचे वक्तव्य। माझ्याकडे निर्णय घ्यायला 2 दिवस आहेत असे त्यांनी टीव्ही चॅनल समोर वारंवार सांगितले। अवघ्या 3 दिवसांनंतर म्हणजे 15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। याच दौऱ्यात अशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या इतर नेत्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता दाट आहे। खरं तर गेल्या महिनाभरात काँग्रेसमधून बाहेर पडणारे सर्वात मोठे आणि तिसरे नेते अशोक चव्हाण आहेत। आधी मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला, त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ धरली। काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांचं घड्याळ आपल्या हातावर बांधलं आणि आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडलाय। राजीनामा दिला तेव्हा त्यांनी काय वक्तव्य केली आहेत पाहूयात। आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नहीं। मेरे सामने अभी 2 दिन बाकी है। 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा। आजच्या घडामोडींचा सगळ्यात पहिला झटका कधी बसणार? तर उत्तर आहे राज्यसभेची 27 तारखेला होणारी निवडणूक। यात आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्याला 41 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे। काँग्रेसकडे 45 आमदार आहेत। अशोक चव्हाण गेले आणि हा आकडा तसाच 44 वर आलाय। आता जर ह्या निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांच्या अजून काही समर्थकांनी राजीनामे दिले तर काँग्रेसला स्वबळावर एकही खासदार निवडून आणणे कठीण आहे। यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकी सोडली, भाजप सोबत जाण्याची शक्यता, काँग्रेसला मोठा फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे काँग्रेस सदस्यत्वाचा तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवला, जो दुपारीच मंजूरही झाला। विधिमंडळाकडून त्यांची अधिसूचनाही जारी केली। तर इकडे तातडीनं पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी हालचाली वाढवल्या। माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या घरी काँग्रेस नेते जमले। त्याच बैठकीत पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्यासारखे नेते उपस्थित होते। त्यांनी पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पक्षाची भूमिका मांडली।
विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही. मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे. सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल. आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो, कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे, ते महत्वाची पदं दिली होती. पृथ्वीराज चव्हाणांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी अशोक चव्हाणांसोबत 10 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दुपारपर्यंत तर इतक्या चर्चा होत्या की अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 18 ते 20 आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यापैकी काही जण पुढील 2 दिवसांमध्ये राजीनामे देतील तर काही जण राज्यसभा निवडणुकांनंतर. इतकंच नाही तर आज दुपारी अनेक आमदारांची नावंही पुढे आली होती. त्यामुळे आम्ही त्यांना गाठलं आणि विचारलं तर आमदार असलम शेख, आमदार अमित जनक, आमदार राजू पारवे, आमदार सुलभा खोडके आणि नांदेडमधले आमदार मोहन हंबर्डे यांनी आपण पक्षासोबतच राहणार आहोत असं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आणखी 2 तरुण नेत्यांची नावं होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही, हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, ते जे शक्य नाहीये. पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी. ज्याप्रमाणे अशोक चव्हाण यांनी सांगितलं की मी कालपर्यंत पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं, तेच त्यांचे मित्र पक्षांच्या नेत्यांनीही सांगितलं. मात्र मवियाचे नेते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी चव्हाणांच्या राजीनाम्यावर टीकाही केली. शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया. अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात. त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहेत, राज्यसभेची. हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन, आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या देतोय. तो कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाशी संवाद साधलेला आहे. आम्ही जनतेशी संवाद साधतोय. काही लोक भाजपशी संवाद साधतात, काही लोक मोदीशी संवाद साधतायत. पण जो जनतेशी संवाद साधेल तो त्या महाराष्ट्राचा आणि देशाचा राज्यकर्ता होईल, आणि ते राज्य आपल्याला माननीय उद्धवजींच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोपवायचं आहे. त्यासाठी या संवाद दौऱ्याची सुरुवात. मित्रपक्ष होते, पण आज त्यांनीही आरोप केले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या आदर्श घोटाळ्याची आठवण नव्यानं करून दिली जाते.
त्याच घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचीही चर्चा आहे. असं असतानाच नव्यानं मित्रपक्ष होऊ पाहणाऱ्या भाजपनं मात्र चव्हाणांवर सावध भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्यावर काय वक्तव्य केली आहेत तीही पहा. काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय, त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे. काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे, पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे. 2 दिवसांमध्ये निर्णय घेऊ म्हणत अशोक चव्हाणांनी राजीनाम्यानंतर एक ट्विट दिला. आता त्यांच्या राजीनाम्यानं अवघ्या काही दिवसांवर आलेली राज्यसभा निवडणुकीत मात्र चांगलाच रंग चढलाय हे नक्की. त्यांच्या राजीनाम्यानं काय होईल याच्या शक्यता सांगते. शक्यता क्रमांक 1, काँग्रेसचं मवियामधील स्थान कमजोर होणार. शक्यता क्रमांक 2, आणखी आमदार पक्ष सोडण्याची शक्यता आहे. शक्यता क्रमांक 3, मराठवाडा विदर्भ परिसरात संघटनेला तडा जाऊ शकतो. शक्यता क्रमांक 4, उद्याच्या राज्यसभा निकालावर परिणाम होतीलच. शक्यता क्रमांक 5, लोकसभा निवडणुकीआधी भाजपचं मनोधैर्य वाढेल. आणि शक्यता क्रमांक 6, नांदेड जिल्ह्यात महायुतीला मोठा फायदा होईल. शक्यता क्रमांक 7 सुद्धा नाकारता येत नाही. नाराज मुंबई काँग्रेसवरही परिणाम दिसू शकतो. यासह अनेक शक्यता आज घडीला वर्तवल्या जाऊ शकतात. मात्र राज्यसभा निवडणुकांवर नेमका कसा परिणाम होईल याची आकडेमोड जाणून घेण्यासाठी पाहुयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगेचं विश्लेषण. महाराष्ट्रातून एकूण 6 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या प्रक्रियेमध्ये एका खासदारासाठी जवळपास 40.9 म्हणजेच साधारणपणे 41 आमदारांची पहिल्या पसंतीची मतं लागणार आहेत. हा कोटा पूर्ण केल्यानंतर त्यापेक्षा अधिकची मतं मिळवलेला जो कोणी व्यक्ती असेल ती व्यक्ती पहिल्यांदा खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून जाईल. दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. जर त्यांच्यासह काँग्रेसचे अजून काही आमदार सोडून निघून गेले तर महाविकास आघाडीच्या आमदारांना जो कोणी एकमेव उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला असेल, काँग्रेसचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, त्याला पहिल्या पसंतीची मतं द्यावी लागतील. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 6 राज्यसभेच्या जागांपैकी एक जागा तरी विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी राखू शकेल का याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. एरवी राज्यसभांच्या निवडणुका बिनविरोध व्हायच्या. मात्र गेल्या निवडणुकीत जे घडलं ते पाहून आणि आताची बदलणारी राजकीय समीकरणं पाहून यावेळी 6 पैकी एका जागेसाठी चांगलीच चुरस होऊ शकते. आणि अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर तर या निवडणुकीत आणखी रंगत चढली आहे. याकडेही आपलं लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकी सोडली. भाजप सोबत जाण्याची शक्यता. काँग्रेसला मोठा फटका बसेल का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया X वरून दयानंद गुडगाव. काँग्रेसला अनुभवी नेत्यांची उणीव नक्कीच जाणवणार. पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्ष फुटतोय. काँग्रेसनं यावर आत्मचिंतन करावे. युट्यूबवरून पराग. दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना तिकीट आणि भाजप कार्यकर्ते सतरंजा उचलत आहेत. युट्यूबवरून भाऊराव सरकार. जो भाजपात गेला तो संपला.
यूट्यूबवरून सीताराम बागुल, ईडी, सीबीआय, अन्य स्वायत्त संस्थांचा गैरवापर आणि सत्तेसाठी उठाठेव. यूट्यूबवरून प्रणव काटकर, काँग्रेसला फटका नाही बसणार, फटका भाजपला बसणार, कारण काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस व्याप्त भाजप होत चाललं आहे. फेसबुकवरून श्रीकांत देशमुख, निवडणुका जवळ आल्या की पक्षांतर करण्याची स्पर्धा चालूच असते. काँग्रेसला फटका बसण्याऐवजी भाजप निष्ठावंतांवर अन्याय होतोय. इंस्टाग्रामवरून सूरज लिपणे, भाजपच्या कोणत्या नेत्यात आता ताकद आहे का? आदर्श घोटाळा झाला म्हणायची. इंस्टाग्रामवरून चंद्रमणी तरू, मराठवाड्यातील काँग्रेसचा मोठा चेहरा होता, नक्कीच काँग्रेसचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या झाल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया. राज्यात गेल्या 2 वर्षांमध्ये 2 मोठी बंड झाली. पहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरं होतं अजित पवारांचं. त्यांच्या तुलनेत अशोक चव्हाणांच्या बंडाचं स्वरूप थोडं वेगळं होतं. असं असलं तरी आधीच निराशेच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसच्या बुरुजाला त्यांच्या बंडखोरीनं मात्र मोठा सुरुंग लावला गेलाय. त्यामुळे चव्हाणांसोबत आणखी कोणते नेते फुटतील आणि काँग्रेसच्या गडाला आणखी किती भेगा पडतील असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पाहुयात याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट. आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मेरे सामने अभी 2 दिन बाकी है. 2 दिन के बाद मैं हमारी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा. अशोक चव्हाणांविषयी काँग्रेसमध्ये अंतर्गत भावना काय होत्या तेही पहा. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. याविषयी काँग्रेसने कमिटी गठीत करून चौकशी केली. या प्रकरणात संशयाची सुई अशोक चव्हाणांवरही रोखली गेली होती. शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. अशोक चव्हाणांना विकास कामांकरता जवळपास 250 कोटींचा फंड मिळाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याला मिळाला नव्हता. चव्हाणांच्या भोकर मतदारसंघातील वॉटर ग्रीड प्रोजेक्टला शिंदे फडणवीस सरकारने निधी दिला होता. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारनं मंजुरी दिलेले अनेक प्रकल्प रद्द केले होते. पण अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघामध्ये 183 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रीड प्रकल्पाला 728 कोटींचा निधी मंजूर केला होता. अशोक चव्हाणांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर कधीही ठोसपणे उत्तर दिलं नाही. अशोक चव्हाण भारत जोडो यात्रेच्या नांदेडमधील सर्व तयारीच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. सत्तारांच्या या विधानावर अशोक चव्हाणांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात आला होता. लाखो कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चात उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. पण अशोक चव्हाण या मोर्चाला गैरहजर होते. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी पुढची भूमिका जाहीर केली नसली तरी ते भाजपमध्येच जाणार हे जवळपास स्पष्ट आहे. आता अशोक चव्हाणांसोबत इतर काही आमदारही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. हा व्हिडिओ नाना पटोलेंनी फक्त अशोक चव्हाणांसाठीच नाही तर काँग्रेसमधून भाजपच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक काँग्रेसच्या नेत्यासाठी ट्विट केलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच नेत्यांच्या यादीत चर्चेला जात आहे ते म्हणजे विलासरावांचे राजकीय वारसदार असलेले अमित आणि धीरज देशमुख यांची नावं. काँग्रेसची हीच पडझड सुरू राहणार की काँग्रेस नेते पुन्हा एकजूट दाखवणार हे लवकरच कळेल. तुर्तास वेळ झालीये आजचा पोल रिझल्ट पाहण्याची.
आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकी सोडली. भाजपसोबत जाण्याची शक्यता. काँग्रेसला मोठा फटका बसेल का? यूट्यूबवर एकूण 40,000 मतं. 49% लोकांनी होय म्हटलं, 51% नाही. इंस्टाग्रामवर 4,500 मतं. 77% लोकांनी होय म्हटलंय, 23% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %52 लोकांनी होय म्हटलं, 48% नाही. एक्सवर बघूया. एकूण 60% लोकांनी होय म्हटलं, 41% नाही. शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस पक्षात सुद्धा अखेर फुटीचं वारं शिरलं आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांच्यासोबत आणखी काही आजी-माजी आमदार असण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशा पद्धतीनं मोठा नेता पक्षातून जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. साधारण 2004 मध्ये तरुण राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर ते आपली नवी युवा टीम तयार करत होते. त्या राहुल ब्रिगेडमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जायचं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा मुलगा असण्याचे फायदे तोटेही त्यांनी अनुभवले होते. शांत, संयमी, अभ्यासू, मितभाषी, नॉन करप्ट अशी अशोकरावांची दिल्ली दरबारी प्रतिमा होती. त्यामुळे मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात विलासराव देशमुखांना बदलण्याची वेळ आली तेव्हा राहुल गांधींनी आपलं वजन अशोक चव्हाण यांच्या पारड्यात टाकलं होतं. मात्र अपघाताने मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आदर्श प्रकरणामुळे आकस्मिकपणे संपुष्टात आला. मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट त्यांना 2 वर्षात डोक्यावरून खाली उतरवावा लागला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेनं अशोक चव्हाणांवर सर्वाधिक टीका आणि आरोप केले होते. आता 10-15 वर्षाच्या आत त्याच अशोकरावांचे गोडवे गाण्याची वेळ भाजप सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आली आहे. 2-3 दिवसांपूर्वी केंद्रानं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. त्याचा दबाव सुद्धा अशोकरावांवर होता असं बोललं जातंय. तसंच मुलींच्या राजकीय भवितव्याचा विचार सुद्धा एक कारण असू शकतं असं जाणकारांना वाटतंय. काहीही असलं तरी अशोकरावांनी काँग्रेस सोडल्यामुळे भाजपचा मिशन 45चा मार्ग आणखी प्रशस्त झालाय असं मानणारेही अनेक जण आहेत. त्यात किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. एक मराठा लाख मराठा ची घोषणा. राज्यभर निघालेले 58 अतिभव्य भगवे मोर्चे. अंतरवाली सराटी ते मुंबई. 7 महिने चाललेल्या मराठा आरक्षणाचा आत्ताचा लढा. मागासवर्ग आयोगाची स्थापना, 10 दिवस चाललेलं मराठा सर्वेक्षण. या सर्व खटाटोपानंतर अखेरीस बहुप्रतीक्षित सर्वेक्षण अहवाल राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकार पुढे 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार असल्याची माहिती आहे. या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर मागास ठरवल्याची माहिती आहे. सादर झालेल्या अहवालाचा अभ्यास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे अगदी ह्या महिन्यातच सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. असं कळतंय की मागास आयोगानं मराठ्यांचे मागासलेपण आहे असा अहवाल दिला आहे आणि त्यामुळे ओबीसीतून नव्हे तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण असावे अशी ही शिफारस केल्याचं कळतंय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मात्र ओबीसीमधून आरक्षण हवं होतं. त्यामुळे मराठ्यांचं सुरू असलेलं आंदोलन पाहता राज्य सरकार काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान याच विषयावर आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर.
आजचा आपला दुसरा प्रश्न, मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर. मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं? स्वतंत्र मराठा आरक्षण असावं की ते ओबीसीतून मिळावं? तुम्हाला हे याचं उत्तर द्यायचं होतं. मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी तिसऱ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांनी गेल्या 3 दिवसात पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे जरांगेंची प्रकृती खालावली आहे. दरम्यान मागासवर्ग आयोग सर्वेक्षण अहवालावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा राज्य सरकारला फैलावर घेतला आहे. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण सुटणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. तुम्ही सगळे सोयऱ्याचा विषयच घेत नाही. तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना, मी अधिवेशन बोलवतो, तुम्ही आमका करतो, तुम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागणार. मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे, गुलाल तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला आहे. त्याचा अपमान होऊ देऊ नका, त्याशिवाय उपोषण सुटणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची. आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या. त्या 1200 लोकांना पाहिजे फक्त, तर तीही टिकलं पाहिजे, नाही त्यांच्या अहवालाचं वाटलं होईल नसता. सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयरीच्या माध्यमातून ओबीसीतून आम्ही आरक्षण मागतो. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी ही मागणी आमची. सरकारने यावर बोलावं. मात्र अजूनही कुणीच उघड केलेलं नाही की काय आहे सर्वेक्षणाचा निकाल, काय आहे अहवालात. खरंच मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची शिफारस आहे का, यावर काहीही भाष्य केलेलं नसल्यामुळे तिकडे ओबीसी समाजाची आक्रमकता कायम आहे. अहवालामुळे जर ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालालाच कोर्टात आव्हान देऊ अशा तयारीत आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिसला. जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षण द्या अशा प्रकारची जर शिफारस त्यांनी केली तर या राज्यातील ओबीसी समाजामध्ये फार मोठा उद्रेक होणार आहे. आणि आम्ही आमच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरता त्याला ज्या ज्या स्तरावरती आम्हाला विरोध करायचा त्या स्तरावरती आम्ही ओबीसी समाजात त्याला विरोध करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही विकनेसेस वाटतील त्या ठिकाणी आम्ही ते कोर्टाला निदर्शनास आणून देऊ, सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. आमच्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही. राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देणार असं सांगणारे मुख्यमंत्री येत्या काही दिवसातच विशेष अधिवेशनाची घोषणा करू शकतात. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारच्या हाती आल्यावर सरकार नवीन कायदा आणेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे आरक्षणासाठी होणाऱ्या या विशेष अधिवेशनाकडे मराठ्यांसह ओबीसींचंही लक्ष असणार आहे. यापूर्वीही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले होते, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. पाहूया याच विषयावर 0 आवरचा हा विशेष रिपोर्ट. मी छत्रपतींच्या साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द बहुतेक शिवजयंतीलाच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यातल्या शिफारसी त्यानुसार मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर ओबीसींशिवाय मराठ्यांसाठी आरक्षणाचा स्वतंत्र कोटा ठरू शकतो आणि त्यासाठी शिंदे सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. गेल्या 6 महिन्यापासून राज्यात मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये धडक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरक्षणावर तोडगा निघेल असं वाटलं होतं, मात्र तसंच झालं नाही आणि मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून तिकडे समाजही आक्रमक झाला. त्यातच मराठा समाजाचं सर्वेक्षण करणाऱ्या मागास आयोगाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. त्याच आयोगाचा अहवाल जवळपास पूर्ण झाला. तोच अहवाल 15 फेब्रुवारीला विधिमंडळासमोर येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आसपास मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा होऊ शकते. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार शक्यता क्रमांक 1 मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस असेल. याशिवाय शक्यता क्रमांक 2 मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्याही मागास असल्याची शिफारस करण्यात येईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर हा समाज खुश होईल आणि ओबीसींचा रोषही सहन करावा लागणार नाही असं सरकारला वाटतंय. एकाच वेळी 2 डगरींवरती हात ठेवता येतील का याची चाचपणी सुरू आहे. मात्र यामध्ये तोल जाऊ शकतो, कारण मागील वेळी अशाच स्वरूपात मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं आणि त्यानंतरच मनोज जरांगेंच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली. मागास आयोगाचं काम, जवळपास पूर्ण झालेला अहवाल आणि शिवजयंतीचा मुहूर्त हे सगळं जुळून आलंय. आणि मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी तो दिवस ऐतिहासिक ठरेल. मंदार गोंजारीसह 0 अवर, एबीपी माझा. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर, मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून रोहिदास यादव, आरक्षण शिल्लकच नाही तर देणार कुठून? बोगस आरक्षण देणार का? यूट्यूबवरून तेजस ठाकूर, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. फेसबुकवरून रामनाथ सुराडकर, जेवढ्या कुणबी नोंदी आहेत ते ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेत, बाकीचे स्वतंत्र आरक्षणात यावेत पण ते टिकाऊ असले पाहिजे. फेसबुकवरून राजकुमार भोळे, कायद्याच्या चौकटीत बसेल आणि कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे. फेसबुकवरून भारत अंबुरे, ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळणार. इंस्टाग्रामवरून वेदांत पाटील, ओबीसीतून मिळायला हवं कारण ते आमच्या हक्काचं आहे. इंस्टाग्रामवरून सागर गोळेसर, ओबीसी मध्ये वाटेकरी होण्यापेक्षा स्वतंत्र कधीही फायदेशीर राहील. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आपला प्रश्न बघूया. मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर, मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं? एकूण 12,000 मतं यूट्यूबवर आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं 68% लोकांचं म्हणणं आहे, तर 32% लोक म्हणतात ओबीसीतून मिळावं. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 71% लोकांनी स्वतंत्र मराठा आरक्षण, तर 29% लोक ओबीसीतून मिळावं. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %54 लोक स्वतंत्र आरक्षणासाठी, तर 46% ओबीसीतून साठी. आता बघूया कौल एक्सचा. 67% लोकांनी स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हटलंय, तर 33% ओबीसीतून आरक्षण मिळावं. शिंदे, फडणवीस, पवार सरकारसमोर आगंतुक उभा राहिलेला आणि काही कळायच्या आत मोठा झालेला प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न. समाजाचा दबाव आणि मतांचं गणित याचा मेळ घालत असताना इतर विरोधाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजीही सरकारला घ्यायची होती आणि चुकीचा पायंडा पडणार नाही याची दक्षताही घ्यायची होती. याआधी फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र ठाकरेंच्या मविया सरकारला ते कोर्टात टिकवता आलं नाही असा आरोप भाजप सातत्यानं करतोय.
जोखीम घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे फडणवीस सतत टीकेचे धनी होत राहिले. ती चूक टाळण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत असेल. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला हवा तसा निर्णय देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. तो कितपत यशस्वी होतो, त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो हे सुद्धा कळेलच. राजदची साथ सोडून भाजपच्या मदतीनं पुन्हा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. विरोधकांनी सभात्याग केल्यानं नितीश बाबूंनी 129 विरुद्ध 0 मतांनी आरामात बाजी मारली. 243 सदस्यांच्या विधानसभेत जिंकण्यासाठी 122 आमदारांची गरज होती. भाजपचे 78, नितीशच्या जदयूचे 43, हम पक्षाचे 4 आणि अपक्ष 1 असे 126 आणि राजदचे फुटलेले 3 असे 129 मतं नितीश कुमार यांना पडली. सध्याच्या घडीला काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांकडे मिळून कागदावर 112 आमदार होते. सकाळीच राजदचे 3 आमदार उघडपणे थेट सत्ताधारी बाकावर येऊन बसल्यानं निकाल काय लागणार याची उत्सुकता तशी कमी झाली होती. मुझको आश्चर्य होता है, आप सुनना नहीं चाहते हैं? नहीं बोलिए बोले। ओह, अगर शांति आपको हो क्या गया है? सब हम सबकी बात सुने हैं. अरे आप समझाइए लोगों को. शांति 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 बोल रहे हैं. अभी तो हम शुरू ही कर रहे हैं. अभी शुरू कर रहे हैं. आप सुनिए, उनका कितना देर सुने हैं. शांति शांति. ये 40 मिनट इनकी बात सुने हैं. बट जबरदस्त. शांति शांति. तो आप लोगों को याद है कब से हमने काम करना शुरू किया? 2005 से. और 2005 से जब काम शुरू हुआ है और उसके बाद बिहार का कितना विकास हुआ है, और हमारे पहले इनके पिता को और इनकी माता को 15 साल तक काम करने का मौका मिला. तो क्या हुआ था बिहार में जी? क्या होता था? अरे शाम में कोई भी आदमी घर से बाहर निकलता था, आप जरा सोच लीजिए, और कहीं कोई सड़क था, कहीं कोई रास्ता था. और जब हम लोगों को मौका मिला और ये बात करते हैं अपने को कि इनके साथ मुस्लिम है, तो कितना मुस्लिम हिंदू का झगड़ा होता था. और जब हम आए तो हिंदू मुस्लिम का झगड़ा बंद कराए. कब हुआ था? आज तक भूल जाना है. अगर इतिहास जानो, 5 के पहले तक का इतिहास जानो, और उसके बाद जिस तरह से मुसलमानों के साथ हुआ था कार्रवाई, और जो कुछ भी हुआ, तो 15 साल नहीं किए, और जब हमको मौका मिला तो हमने तुरंत उस पर कार्रवाई की. कौन सा काम है जो भूल रहे हैं? विश्वासदर्शक ठराव नितीश कुमारांनी जिंकला. मात्र आज भाषण गाजलं ते तेजस्वी यादवांचं. पाहूयात. किसी भी हालत में ये काम हम लोगों को करना है. आप असंभव बोलते थे, आप मेरे पिताजी को बाप का पैसा ला करके दिलाएगा, लेकिन ये 17 महीने में कहां से एक विभाग में एक दिन में 70 दिनों के अंदर 2 लाख से भी ज्यादा सरकारी नौकरी कैसे मिला? इच्छा शक्ति होनी चाहिए, विल पावर होना चाहिए. तो मुख्यमंत्री जी जो थके हुए मुख्यमंत्री थे, उनको हमने दोहराने का काम किया. तो हम लोग सही बात बोलते थे. बोलिए कि जातीय जनगणना, जाति आधारित गणना के बारे में यही ना हाउस से हम यही ना बैठे थे, यहीं से ना हमने प्रस्ताव किया था. हालांकि आप पहले से मांग करते रहे, हमारे पिता भी मांग करते रहे, खाली भाजपा वाला को छोड़ के. सही बात है कि नहीं? और आप बताइए ना, क्या क्या भाजपा वाला लोग बोलता था उस समय. हाँ, सॉलिसिटर जनरल कौन है वहां, बड़ा महाधिवक्ता, क्या नाम है उनका, सुप्रीम कोर्ट में करा दिया था रोकने के लिए.
तुषार मेहता को खड़ा कर दिया था जो हम लोग जाति आधारित गणना करा रहे थे। तो आप तो जानवे ना करते हैं, सब बात जानते हैं, फिर भी वहां चले गए। अब बताइए, कर्पूरी जी को मिला, हमको तो बहुत खुशी की बात है, कर्पूरी जी को मिला। आप कर्पूरी जी के साथ, हमारे पिता के साथ आप काम कर चुके हैं। आप उस वक्त थे, हम भले मेरा जन्म ना हुआ हो या हम बहुत छोटे होंगे, लेकिन आप तो जवान थे। आपको तो ये पता था कि कर्पूरी जी जब आरक्षण बढ़ाए थे, उनकी सरकार थी, तो जनसंघ जो था उस सरकार में था। जब कर्पूरी जी जब आरक्षण बढ़ा दिए तो यही जनसंघ वाला ही ना कर्पूरी जी को मुख्यमंत्री पद से हटाया। कौन हटाया? और आप कहां बैठ गए? आप कर्पूरी जी का नाम लेते हैं और आप कहां बैठ गए मुख्यमंत्री जी? और वही जनसंघ वाले, भाजपा वाले कहते थे, क्या बोलते थे, आरक्षण कहां से आई, कहां से आई? कर्पूरी जी, हम नहीं बोलेंगे, नहीं बोलेंगे, नहीं बोलेंगे, ये बोलते आप हैं। और आप कहां चले गए मुख्यमंत्री जी? बताइए, हम अगर गलत बोल रहे हैं तो इस बात को बताइए। विजेंद्र जी, विजय जी, आप लोग सब लोग उस समय रहे भाई, सब लोगों ने नेतृत्व में काम किया है। हालांकि पता नहीं उस समय विजय जी शायद कांग्रेस में थे, लेकिन मन से ये समाजवादी भी रहे हैं। तो इतना सब लोग का सहयोग रहा, कर्पूरी जी को भारत रत्न मिला, तो ये लोग तो भारत रत्न डील बना लिया, डील करने के लिए हमको वोट मिलेगा। विरोधकांनी वॉकआउट करण्यापूर्वी मतदानात भाग घ्यावा अशी विनंती नितीश कुमार यांनी विरोधकांना केली होती, पण त्याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करत वॉकआउट केले आणि विरोधकांकडे किती संख्याबळ आहे ही झाकली मूठ 1.25 लाखाचीच राहिली। आता 19 तारखेला नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता आहे। इंडिया आघाडीसाठी बिहारमधील धक्क्यातून सावरणं कठीण असेल। यासोबतच 0 आवरमध्ये आता इथेच थांबूया। उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटू। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।